नेक्स्ट कोणते आता द मास अँड द वेट ऑफ अन ऑब्जेक्ट ऑन द अर्थ इज 5 kg. बघा एक वस्तू आहे आणि त्या वस्तूचं मास ऑन द अर्थ किती आहे रे 5 kg अँड द वेट इज म्हणजे अर्थ वरचं काय वेट वेट ऑन अर्थ किती आहे रे 49 न्यूटन रिस्पेक्टिव्हली. व्हॉट विल बी देअर व्हॅल्यू ऑन मून म्हणजे मास ऑन मून पण काढायचं आपल्याला. पहिलं काय काढायचंय मास ऑन मून आणि दुसरं काय काढायचंय वेट ऑन मून काढायचंय. Assume that the acceleration due to gravity on the moon is 1/6 of the earth gravity. आणि ते काय म्हणतात ऍक्सलरेशन कुठं मून वरती किती कन्सिडर करा म्हणतात 1/6. किती कन्सिडर करा म्हणतात 1/6. ठीक आहे. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा काय काढू मास काढू. मास ऑन मून. ठीक आहे. मास ऑन अर्थ किती आहे 5 kg. किती आहे 5 kg. आणि मासच्या नियमानुसार मास कसा असतो सेम असतो. काय असतो सेम. म्हणून जर मास ऑन अर्थ किती आहे 5 kg तर मास ऑन मून किती असणार आहे 5 kg. मग तुम्हाला पहिलं उत्तर भेटलेलं आहे. वेट ऑन मून. मग वेट ऑन अर्थ किती आहे बाळांनो किती आहे 49 न्यूटन. मग ते काय पृथ्वीच्या वेट पेक्षा त्याला किती केलं 1/6 काय केलं ऍझ्युम केलं. तर आन्सर किती येते 6 1 6 6 8 48. खाली किती राहिला 1 दिला पॉइंट इथे त्यामुळे 0. 6 1 6 खाली किती राहिले 4 परत 6 6 36 बरोबर. खाली किती राहिले 4 परत 6 6 36. म्हणजे वेट ऑन मून किती आलं 8.166 न्यूटन. बघा चेक करा.